आदिवासी बाळासाहेब वाघ यांच्या 93व्या जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे सहकारी बाळासाहेब थोरात, के वाघचे अध्यक्ष समीर वाघ, अजिंक्य वाघ, ते बंद करून टाकलं तरी चालेल, ते बॅकग्राऊंड म्युझिक येते याच्यामध्ये, शोभाताई बच्छाव खासदार, आमदार दिलीपराव बनकर, डॉक्टर प्रतापराव वाघ, शकुंतलाताई वाघ, डॉक्टर सुनील डिकले, नितीन भोसले, माणिकराव बोरस्ते, चंदेवराव होळकर, डी.के. जगताप, राजाराम पानगव्हाणे, अरविंद कारे, गजानन शेलार, लक्ष्मण सावजी, सुरेश भोज, डॉक्टर दिनेश बच्छाव, शरद आहेर, राजेंद्र डोकळे, सुरेश खेताडे, संस्थेचे सचिव के.एस. बंदी, के वाघचे सर्व विश्वस्त, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्वप्रथम मी बाळासाहेब वाघ ज्यांना आपण भाऊ म्हणून ओळखत होतो त्यांना मी त्यांची जयंती आहे पण ते आज आपल्यात नाही, त्यांना आदरांजली अर्पण करतो. एक मोठी शिक्षण संस्था आज आपण उभी राहिलेली पाहतो आहोत. काही हजार, काही लाख मुलं मुली खरं म्हणजे इथून शिकून गेली असतील. कोण परदेशात असतील, कोण इकडे असतील, कोण भारतात, कोण डॉक्टर्स, इंजिनियर्स, पायलट, कोण कुठे. शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुद्धा तेच सांगितलं की सर्वसामान्य जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे. हंटर कमिशनच्या समोर सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की शिक्षण फक्त उच्चवर्णीयांचा अधिकार नाही, तो सर्वसामान्य सगळ्यांचा अधिकार आहे. त्याचा आग्रह त्यांनी धरला. दलितांपासून इतर सगळ्यांसाठी शाळा काढल्या. महिलांच्या बाबतीमध्ये तर आपल्याला कल्पना आहे. आपल्याच महिला काय, ब्राह्मणांच्या महिलांना सुद्धा शिक्षण घेणं ज्या वेळेला गुन्हा होता त्यावेळेला सावित्रीबाई फुले पुढे आल्या आणि त्यांनी मुलींच्या शाळेला सुरुवात झाली. आपल्याला कल्पना त्यावेळेला किती त्रास झाला. पुढे हळूहळू शिक्षणाला सुरुवात झाली खरी. स्वातंत्र्य मिळालं, पण आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये सुद्धा अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. एवढा मोठा देश, अनेक विविध विषयांच्या अडचणी, पैसा कमी, आणि मग शिक्षणासाठी काय करायचं. अशा वेळेला समाजातील अनेक प्रज्ञावंत, भविष्याचा वेध घेणारे, आयुष्य समाजासाठी अर्पण करणारे अशा काही व्यक्ती पुढे आल्या. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे भाऊराव पाटील, किती मोठी रयत शिक्षण संस्था आज उभी राहिली. लाखो मुलं शिकत आहेत. आपल्या नाशिकची जी आहे मराठा विद्याप्रसार, थोरात, ठाकरे, मोरे या सगळ्यांनी हे सगळा प्रयत्न केले. तिथं सुद्धा त्यांना विरोध झाला की काय, कशाला तुम्ही शाळा काढता. काही त्यावेळच्या संचालकांच्या घरच्या मंडळींनी जे आहे त्या मुलांना जेवू घालायचं ठरवलं, ते तिथं सुद्धा अडचणी निर्माण झाल्या. तेव्हा प्रत्यक्ष
कोल्हापूरवरून शाहू महाराज इथं आले आणि त्यांनी दंड थोपटले. म्हणे कोण या कामाच्या मध्ये येतो ते मी पाहतो. आणि त्यानंतर सगळ्या अडचणी दूर झाल्या. अशा सगळ्या लोकांनी ज्या व्ही.एन. नाईक सुद्धा या सगळ्या संस्था ज्या उभ्या राहिल्या त्यातून ज्या आहेत हळूहळू संस्थांचा विकास आणि त्याबरोबर लाखो मुली शिकायला सुद्धा लागल्या. एवढंच काय, पण आपले वसंतदादा पाटील, मला आठवतं त्याला डॉक्टर व्हायचं असेल तर कुठे जायचंय, मणिपाल आणि आणखीन कुठेतरी. कदाचित त्यांचं शिक्षण फार मोठं किंवा ग्रॅज्युएट नसतील ते, पण त्यांनी भविष्याचा पुन्हा एकदा वेध घेतला आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि वेगवेगळे कॉलेजेस जे आहेत सुरू केलेली आहेत. मग ती मेडिकलची असतील, फार्मसीची असतील, इंजिनिअरिंगची असतील, वेगवेगळे. आज आपण पाहतो काकासाहेब वाघ, मी लहान होतो त्यावेळेला मी ऐकायचो कधी मुंबईहून आल्यानंतर की त्यांना दुष्काळ महर्षी म्हणायचे. मी म्हटलं का, तर एक काकासाहेब वाघ असे होते की जिथे जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दुष्काळ आहे, त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहून सरकारमध्ये आवाज उठवून त्या ठिकाणचे जे आहेत प्रश्न सोडवण्यासाठी मदत करायची. त्यांनी ही कल्पना मांडली 70 मध्ये, पण पुढे पूर्णपणे ते खांद्यावर घेतलं ते बाळासाहेब वाघ यांनी. आणि आज आपण पाहतो आहोत किती कॉलेजेस आहेत, किती शाळा आहेत, किती काय उभ्या राहतात, लोक मदत करतात. मी तर नेहमी लोकांना सुद्धा सांगतो, अनेक लोक जे आहेत खेड्यापाड्यातून सुद्धा हो, ते काय आपल्या वडिलांचं किंवा आईंचं वगैरे जे काय श्राद्ध राहतं, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष 50,000 लोकांना जेवण, आणखीन काहीतरी. अरे म्हटलं तुम्ही एक काम करा, या अशा शाळा अशा संस्था आहेत त्यांना मदत करा. कुठे तुमच्या आईच्या वडिलांच्या नावाने लॅब सुरू करा, कुठे एखादी शाळेला मदत करा. तुमचं नाव वडिलांचं सुद्धा अजरामर होईल. इथं एकाच दिवसामध्ये जे आहे सगळं काय आठवतं खातात जातात. अजूनही जे आहे जे या लोकांनी केलं आपल्या पूर्वीच्या, अजूनही आपण त्या रस्त्यावर जायला मागत नाही आहे. अजूनही आपले जे आहेत खर्च आपण कुठे करायचे याचा आपण विचार करत नाही आहे. काकासाहेब वाघ आयुष्यभर प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेसाठी, शिक्षणाच्या आणि सहकाराच्या उन्नतीसाठी वापरला. त्यावेळेला ते BSc ॲग्री होते. पुण्यामधून त्यांनी शिक्षण घेतलं. 76 मध्ये या शिक्षण संस्थेचा कार्यभार सांभाळला. एक मंदिर शिक्षणाचं त्यांनी उभं केलं. MBA, MCA, ME अनेक जे आहेत शिक्षणक्रम मिळवले. मुलांना आणखीन पुढे विद्यार्थ्यांना आणलं. शिक्षण ही फक्त पदवी मिळवण्यासाठी नाही, ते माणूस घडवण्यासाठी आहे, हे त्यांचं तत्वज्ञान होतं. आणि केवळ आपलं पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी मूल्याधिष्ठित शिक्षण संस्कृती रुजवण्यावर त्यांचं लक्ष होतं. त्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्यांनी समाजसेवेचा संस्कार घडवला. हे आहे हे वाघसाहेब. आपण म्हणाले की सहकारामध्ये त्यांनी सुद्धा गेले, आणि जेव्हा सहकारामध्ये गेले तर कितीतरी बंधारे बांधले निफाड आणि सगळ्या ठिकाणी, आणि सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना जे आहे पाणी उपलब्ध करून दिलं. रानवड असेल, निफाड, दोन्ही ठिकाणी त्यांनी काम केलं, व्यवस्थित चाललं. निफाड सुद्धा अगदी व्यवस्थित. नंतरही काही मंडळी आली, व्यवस्थित चाललं. पण नंतर ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सहकाराचे कारखाने होते त्याला दृष्ट लागले. किंबहुना सगळ्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली.
आज मला असं वाटतं की एकमेव सहकारी साखर कारखाना आपल्या श्रीराम भाऊ शेट्टींचा कादवा तो सुरू आहे. बाकी तर मग खाजगी आहेत, द्वारकाधीश अमुक अमुक आणखीन कुठल्या आहेत काय चालू मला काय कल्पना नाही. पण सहकार सुरू करत असताना सुद्धा ते त्यांनी म्हटलं की सहकार म्हणजे व्यवसाय नाही, तो विश्वासाचा, श्रमाचा, माणुसकीचा संगम आहे. हे तत्व जे आहे त्यांनी आचरणातून दाखवून दिलं. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती जबाबदारी सांभाळत असताना जलसंधारणाचा मोठं काम केलं. खरं म्हणजे ते स्वतः आयुष्यामध्ये पूर्णपणे जे आहे पर्यावरणवादी होते. मी आता जेव्हा चर्चा करत होतो त्यांच्या रूममध्ये साधा पंखा सुद्धा नव्हता, त्यांच्या गाडीला एअर कंडिशन नाही, गाडीलाच फिरायचं पार मुंबई असेल तर दिल्ली, AC वगैरे नाही, सगळं नॅचरल. आपण आता पाहिलं त्यांचं जे आहे चित्रफित अनेक वेळा ते झाडांमध्ये, गार्डनमध्ये, इतर शेतांमध्ये रमलेले आपल्याला दिसतात. पूर्णपणे त्यांचं आयुष्य जे आहे हे निसर्गाशी जे आहे त्यांचे जे आहे संबंध पूर्णपणे जुळलेले होते. आता आम्हाला काय ऑफिसमध्ये गेलो तरी AC, घरात गेलो तरी AC, गाडीत बसलं काही AC शिवाय होतच नाही आम्हाला. सगळ्या ठिकाणी AC पाहिजे. पण एवढ्याच साधेपणाने ते वागले. मला तर वाटतं 90 वर्ष ते जगले. खरं म्हणजे आणखीन जगले असते तर अधिक उत्तम, परंतु 90 वर्ष सुद्धा काही कमी नाही. आणि ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी टाळून निसर्गाशी एकरूप होऊन. आणि आता आपण पाहतो ना AC अमुक तमुक तमुक आणि काय झालं नाही 52 वर्षाचाच होतं गेला. अरे सगळं काय होतं मग गेला कसा लवकर. तर या लहान लहान गोष्टी असतील. आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. हजारो रुग्णांना त्यांनी वैद्यकीय मदत केली. अवॉर्ड जे आहे नवी दिल्लीचा मिळाला. नाशिक भूषण पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, प्राईड महाराष्ट्र अवॉर्ड, कृषी जीवन पुरस्कार, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, हे सगळं जे आहे मिळालं. ते त्यांनी जे आपलं जीवन जे समर्पण केलं त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आजकाल मी पाहतो आणि एक आहे या संस्थेमध्ये सर्व जाती धर्माच्या मुलामुलींना प्रवेश आहे. त्याचबरोबर जो शिक्षक वर्ग आहे, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, फक्त ते योग्य आहे की नाही एवढं पाहिलं गेलं, बाकीचं काही पाहिलं नाही ना. तो ही जात कंची विचार जो चांगला आहे, व्यवस्थित आहे, तो या संस्थेमध्ये त्यांनी ठेवला. एक फार मोठं जे आहे हे तत्वज्ञान की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा हे त्यांनी केलं. आणि अतिशय शिस्तबद्ध. माझी खात्री आहे जर कदाचित ते शिक्षण मंत्री झाले असते ना तर आज जे चाललंय ना आपलं काय फार्मसीचे ॲडमिशन अजून आता ऑक्टोबर संपायला आला अजून ॲडमिशन होत नाही. का रे बाबा. आणि पुढे डिसेंबरपर्यंत चालतील. आता दिवाळीचे बंद सगळे काही तुमचे काय असतात ते राऊंड्स वगैरे. आणि मग मिळणार किती 6 महिने. काय कमाल. मेडिकलचं तसं, सगळ्यांचं तसं. काय होतंय का या सगळ्या गोष्टी. का पूर्वी जे जून जुलैमध्ये सगळेच ॲडमिशन संपत होत्या, आता कधी आणि मग काय शिकवतात 2-4 महिन्यामध्ये ते मला काय कळत नाही. पण या आणि शिक्षण मंत्री म्हणजे माझा कोणावर राग नाही बाळासाहेब, बरोबर टीका सुद्धा करायची नाही. पण हेही आहे की आता पूर्वी आम्ही सुद्धा शिकलो. मधुकरराव चौधरी होते, बाळासाहेब देसाई होते. आम्ही सुद्धा बाळासाहेब देसाईंनी जी आहे ती फी माफ केली होती. काय JPG सही आणली की मला फी माफ व्हायची आणि आम्ही शिकलो. आता या सगळ्या सोयी आहेत. पण एखादा नवीन शिक्षण मंत्री आला
की त्याच्या नवीन 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 जे आहेत कल्पना सुरू होतात, नवीन 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 जे आहेत ऑर्डर्स निघतात, मागचं सगळं गेलं पुढे नवीन सुरू होतं, कारण काहीतरी मला नवीन करून दाखवायचं आहे. अरे बरं, करून दाखवताना विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, संस्था अडचणीत येत आहेत, लवकर ॲडमिशन होत नाही, काय मागचे सगळे GR गुंडाळून ठेवायचं. आता जे काय आपले ॲडमिशन करणार किंवा ॲडमिनिस्ट्रेटर असतील, आपले जे काम करणारे जे आहेत ऑफिस, मागचा GR पाळायचा का आत्ताचा GR पाळायचा का आणखीन उद्या दुसरा GR येणार आहे? काय सांगाय शिक्षण संस्थांमध्ये काय चाललं आहे? आणि म्हणजे हे आता आम्हाला असंच वाटतं, मी पण तसं आम्हाला वाटतं आता मी मंत्रिपद मिळालं, हे आता आम्हाला ताम्रपट, आता का मी मंत्रिपदावरून जाणार नाही, आता मी कायमच आहे, असंच आम्हाला सगळ्यांना वाटत असतं. त्याच्यामुळे आम्ही निर्णयसुद्धा असेच काहीतरी घेत असतो. हे जे आहे हे वेळेवर सगळं ॲडमिशन झाल्या पाहिजे. नवीन नवीन काहीतरी मध्येच काहीतरी काढलं होतं, मला वाटतं अजिंक्य आणि तुम्ही आले होते, म्हणजे काहीतरी नवीन काय हां ते पॉलिटिकल असोसिएशनचे तुमचे आणले होते, तर मग आम्ही ते ताबडतोब CMला दाखवलं, बाबा हे थांबवा, तेव्हा थांबलं. तर नवीन आणखीन काहीतरी फंडा काढला होता बाबा, इथं सगळ्याच या जिथं पॉलिटेक्निक आहे तिथे अडचणीत येणार होते सगळे. हे मग सगळे म्हणाले, मंडळी हे आले म्हणजे अरे बाबा हे असं आहे. मग ते समीर भाऊ पण म्हणाले, बाबा काहीतरी करायला पाहिजे, आणि मग हे सगळं थोडंसं सुधारलं. पण काही आपलं काढतात, कसलेही GR काढतात, कोणाला विचारात घेत नाहीत. काही आपल्या शिक्षणामध्ये जे आहेत मला असं वाटतं, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, नाही तर आता तुम्ही म्हणाल आमचे मीडियावाले, बघा आता या मंत्र्यांवर सुद्धा भुजबळ घसरले, अजिबात घसरत नाही, मी उभा आहे बाबा. मला असं वाटतं की आतापर्यंत जे शिक्षण मंत्री झाले ह्या सगळ्यात, कारण मी 91 सालामध्ये 85ला मी आमदार झालो, 81 सालामध्ये मी महसूल मंत्री झालो, सुधाकर नाईक होते मुख्यमंत्री. तेव्हापासून बघतो सुरुवातीला बरोबर पुढं जे काय गडबड होत गेले काय विचारू नका. तर हे असं सगळं काही होतं आहे, हे वेळेवर जर झालं तर मला असं वाटतं की अतिशय उत्तम होणार आहे. आता त्यासाठी सुद्धा आम्हाला जे आहे सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. मी अधिक काही आपला वेळ घेणार नाही, परंतु अतिशय उत्तम प्रकारे जे आहे या संस्थेची धुरा ज्या आहेत ही आताची जी मंडळी आहेत, भाऊंचे जे आहेत चिरंजीव आहेत, ते सगळं सांभाळत आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आहोत. एक आहे आजोबा वडील, हे एक जे आहे संस्कृती निर्माण होत गेली आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढचे कामं हे करत आहे. नाही तर आता असं आहे ना की वडील कसे असतात, चांगले असतात, आणि पोरगं कुठं काय करतात काय नाही. तर मला हे आनंद आहे की बाबा ही जी सगळी मंडळी जी आहे तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे जागृत राहून हे सगळं करता. आणि आता नवीन मी आता सकाळी एक चर्चा करत होतो, फार पूर्वी जे आहे ना आपण गाणी ऐकायचं म्हणजे ती रेकॉर्ड होती, ती मग पिन बदला ना, मग ते काही दिवसांनी ते गेलं. मला असं वाटतं मग हे टेप रेकॉर्डर आला, मग गळ्यात घालून ते टेप रेकॉर्डर चालू, मग ते वॉकमन आला, अमुक आला तमुक, तेही गेलं. नंतर मला असं वाटतं का आता ते काय पेन ड्राईव्ह आलं, आता तेही गेलं. आता सगळं तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमध्ये सगळंच काहीतरी आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सायन्स विज्ञान एवढ्या जोमात पुढे जात आहे. ह्या एका मोबाईलमध्ये कुठे काय चाललंय, कुठे पाऊस पडतोय, कुठे काय धान्याचा भाव आहे, कुठे लंडनला काय चालू, सगळं काही एका मिनिटात मिळतं. त्याच्या पुढे आता आलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फायद्याचं पण आहे आणि ज्यांनी तो निर्माण केला त्यांनी सांगितलं हे धोक्याचं सुद्धा आहे. दोन्ही गोष्टी आहेत. या विज्ञानाबरोबर जसं आपण पुढे जातो, काही वेळा चांगलं जर वापरलं तर विज्ञान तर कल्याण, आणि चुकीच्या मार्गाने जर वापरलं तर अडचण निर्माण होणार. पण आपल्याला मुलांना ते शिकवावंच लागणार आहे, कारण ज्या वेगानं हे सगळं बदलत जातं आहे. पूर्वी 100 वर्षाने एखादा शोध लागायचा, मग 10 वर्षामध्ये
लागायला मग वर्षात आता महिन्यात आज असं उद्या काय येईल काही सांगता येणार नाही मग शिकवा मुलांना मुली कारण नाही तर ते मागे राहणार काय करणार शिकवावंच लागतं आपल्या मुलांना मुलींना इतरांबरोबर जगामध्ये कॉम्पीट करता आलं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि ते तुम्ही करतात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद मी पुन्हा एकदा भाऊंना आदरांजली अर्पण करतो पण त्याचबरोबर आपले हे ट्रस्टी मुलं टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ सगळे जे आहेत काम करणारे त्यांना मदत करणारे समाजातील सगळे लोक आणि आमचे विद्यार्थी मित्र सगळ्यांना पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय सर आढावा घेतला म्हणजे संस्थेविषयी आपुलकी दाखवली त्याबद्दल